हरवलंय तुमचं? माझ्या आयुष्यातला एक दिवस हरवलाय. आई, मगाशी त्या नर्सला पाहून घाबरलेल्या त्या बाई. त्या वैशाली वर्तक गेल्या गुरुवारी त्यांना डीप डिप्रेशनचा अटॅक आला आणि त्या कोलॅप्स झाल्या. कशामुळे? 10 वर्षापूर्वी त्यांच्या चुकीमुळे एक मुलगा अपघातात दगावला. कौस्तुभ त्याचं नाव. त्यांच्या शेजारणीचा एकुलता एक मुलगा. हे 7 आहेत ना? आहेत ना 7? आहेत ना? पण प्रत्यक्ष ही 6च होते. आठवड्यातला एक दिवस नाही सापडत आहे तो. म्हणून मी शोध घ्यायचं ठरवलंय आणि मी शोध घेणार आहे याचा. आम्ही तुम्हाला मदत करणार नाही असं कोणी सांगितलं तुम्हाला? अहो, तुम्हाला मदत करण्यासाठीच तर आम्ही इथे आलोय. पण त्याआधी तुमचा एक दिवस हरवलाय असं तुम्हाला का वाटतं ते तरी सांगा. माझा कौस्तुभ गेल्यापासून मला खूप अस्वस्थ व्हायला लागलं होतं. वैशालीचा खूप राग यायचा मला. पण मिहीरकडे बघून मी गप्प बसायची. पण हे गप्प बसणं सुद्धा मला अस्वस्थ करायला लागलं, त्रास द्यायला लागलं. आणि म्हणून मी साधारण 3 महिन्यापूर्वी मनशांतीसाठी जप करायला सुरुवात केली. रोज 1000चा जप करायचा. सगळ्या दिवसांचा हिशोब मी एकदाच करून ठेवला होता. जप सुरू केल्यापासून 100व्या दिवशी महाशिवरात्र होती. माझा कौस्तुभ गेला तेव्हा 1 लाखाचा जप पूर्ण होणार होता. आदल्या रविवारी 91,000चा जप पूर्ण झाला होता. महाशिवरात्रीला फक्त 9 दिवस होते आणि 9 दिवसांनी माझा 1 लाखाचा जप पूर्ण झाला असता. पण तसं नाही झालं. नाही झालं तसं. फक्त 99,000चा जप पूर्ण झाला. कसं शक्य? असं कसं झालं? मी तर रोज जप करत होते. मग 1000चा जप कसा काय राहिला? हा एक दिवस कुठे हरवला? आणि हे सगळं सोमवार नंतर झालंय. सोमवार नंतर एका आठवड्यात 1000चा जप राहून गेला. एक दिवस हरवला. हा दिवस कुठे हरवला? महाशिवरात्रीला माझा 1 लाखांचा जप पूर्ण नाही झाला. नाही झाला पूर्ण. मॅडम, मला वाटतं या नाटक करतात. मिहीर त्या दिवशी घरी नव्हता याचा फायदा घेऊन याच वैशाली काकूंना काहीतरी बोलले असते आणि म्हणूनच त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं.
हॉस्पिटल? हो. वैशाली हॉस्पिटलमध्ये? गेल्या 4 दिवसांपासून. तुम्हाला कसं माहित नाही? तुम्ही शेजारी राहता ना त्यांच्या. तुम्ही का नाटक करताय? जे काय घडले ते खरं सांगा. तुम्हाला माझा संशय येतोय का? मी वैशालीला काहीही केलेलं नाहीये. करायचंच असतं तर मी 10 वर्ष थांबले असते. एवढा तरी विश्वास ठेवा हो माझ्यावर. का मावशी मावशी शांत व्हा. ते तुमच्यावर आरोप करत नाहीये. ते फक्त त्यांच्या मनातल्या शंका तुम्हाला विचारतात. आणि ट्रस्ट मी, खरं खोटं केल्याशिवाय मी कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. मी दोन्ही गोष्टींचा छडा लावेन. तुमचा हरवलेला दिवस मी नक्की शोधून काढेन. पण त्याआधी वैशाली मावशींना नेमकं काय झालं आणि कशामुळे झालंय हे शोधून काढायला हवं. अनुप झोपेत ओरडतोय. वैशाली, तू का आलीस इथे? हे बघ, मोठ्याने बोलू नकोस. हे बघ कावेरी, मी काय म्हणते ते ऐकून घे. मी तुला सांगते. हे बघ, मी तुझ्या कौस्तुभला नाही मारलं ग. अगं तो एक अपघात होता. हे बघ, पण तो राग तू माझ्या मिहीरवर काढू नकोस. ना, हे बघ वैशाली, माझं मी हात जोडते, पाया पडते ग तुझ्या. पण माझ्या मिहीरला काही करू नकोस. अगं माझं ऐकून तर घे. मिहीरला काही करू नको ग माझ्या. अगं माझं ऐक ना. वैशाली, मावशी, मावशी, तुम्ही इथे का आलाय? मावशी, तुझ्यावर किती विश्वास ठेवला होता मी. तुला तुला कळत कसं नाही? अगं आधीच ती खचली आहे आणि तू तिच्यावर सुरी घेऊन. I can't believe this. वैशाली मावशींवरच्या रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी जप करत होता ना तुम्ही? का तेही एक नाटक होतं? एक मिनिट. माझ्यावर वाटेल ते आरोप केलेले मी सहन नाही करणार. मी खरंच वैशालीला काही केलेलं नाहीये. मी फक्त सुरी घेऊन तिला. जे काही घडलंय ना ते सगळ्यांनी बघितलंय आम्ही. का वागलीस असं? अरे माझ्या सोन्या, तू तरी माझ्यावर विश्वास ठेव रे बाबा. अरे मी खरंच काही हिला केलेलं नाही. तिला बरं नाही म्हणून मी तिला बघायला आले होते. वैशाली, तू तरी सांग ना. मी खरंच काही केलेलं नाही रे. हे बघा, त्यांना असं प्रेशराईज करू नका तुम्ही. तुम्ही प्लीज जा इथून.
मावशी मी पाया पडतो तुझ्या. तू असं वागलीस ना तर आई कधीच बरी होणार. अरे मी यांना सांगितलं होतं तुझ्यावर संशय घेऊ नका म्हणून. आणि तू जा इथं. अरे तू जा जा तू. शांत हो. शांत हो, शांत हो. मिहीर, हे माझे सहकारी दाजी. ते इथे लक्ष ठेवतील वैशाली मावशींवर. तुम्ही हवं असेल तर घरी जाऊ शकता. नाही नाही नको. मी आई जवळच राहील. ठीक. शांत हो, शांत हो. कावेरी, तुला अजून सुद्धा वाटतं का ग की मी मारले तुझ्या कौस्तुभला? अरे तिला अजूनही वाटतं की मी मारलंय. नाही, मी का सगळे मी का सगळे शांत हो आई, मी का नाही शांत. मरून गेले? तुमचा माझ्यावर संशय आहे ना, मग का परत आला तिथे? संशय आहे म्हणूनच आलोय चौकशीसाठी म्हणाली. मावशी, संशयिताला सुद्धा त्याची बाजू मांडण्याची पूर्ण संधी देते. वैशाली काकूंवर सुरी का उगारली तुम्ही? ते दिसलं तसं नाहीये. वैशाली सुरी घेऊन स्वतःला संपवायला निघाली होती. मी फक्त तिला थांबवायचा प्रयत्न करत होते. अगं माझं ऐकलं. तुला मला मारायचंय ना? हं? मला मारायचंय ना? वैशाली 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 माझ्यावर विश्वास का नाही ठेवत तुम्ही? नाही, विश्वास ठेवायचा की नाही हे मी नंतर ठरवेन. आणि मुळात खरं खोटं करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. तुम्ही जर आत्ता खोटं बोलत असाल तर नंतर कधी ना कधी ते उघडकीस येईलच. आणि मग मात्र मी तुम्हाला काहीही सहकार्य करू शकणार नाही. रादर मी करणार नाही. तुम्ही इथे? हो, तुम्ही इथे कसे? म्हणजे तुम्ही तर हॉस्पिटलमध्ये होतात ना? मला अस्मिता मॅडमनीच सांगितलं घरी जा म्हणून. डॉक्टर पण बोलले. मी घरी नसताना तुम्ही इथे काय करताय? नाही, ऍक्च्युली काय झालं की म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे की कावेरी मावशीने हॉस्पिटलमध्ये जो प्रकार केला म्हणून मॅडमनी त्यांच्यावरती वॉच ठेवायला मला इथे पाठवलं. आणि एखाद्याच्या तोंडावरती त्याच्यावरती वॉच कसा ना ठेवणार, म्हणून मग मी इथे आलो. ते सोयीचं पडेल. प्लीज मला जरा पाणी देता का? हो हो, या ना या. या या या. बसा, मी पाणी आणतो. थँक्यू. बसा ना. अरे वा, लॅपटॉप छान आहे तुमचा. लाईट वेट असल्यामुळे प्रवासात बरं पडतो. एक महत्वाचा मेल करायचा आहे मला, तेवढा आधी करतो, मग आवरायला लागेल. या शुअर, नो प्रॉब्लेम.
या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे कामाकडे दुर्लक्ष होत असेल ना? तुम्ही खरं बोलताय असं गृहीत धरून आपण तुमच्या हरवलेल्या दिवसाचा विचार करूया. मला सांगा, रविवारी तुमचे 91,000 जॉब पूर्ण झाले असं म्हणताय ना तुम्ही? हो. पण तुम्हाला वार आणि तारीख काहीच कळत नाही. मग तो रविवार होता हे कसं लक्षात आलं तुमच्या? कारण मिहीर त्या दिवशी घरी होता. त्याला रविवारी सुट्टी असते. आणि वैशाली मावशींना गुरुवारी अटॅक आला आणि त्यांना ऍडमिट केलं. त्या दिवशी तुम्ही घरीच होता ना? गुरुवार? हा, आठवलं. त्या दिवशी मिहीर सकाळी दत्ताची आरती करत होता. ते ऐकलं होतं मी. अरे वा, दत्तगुरूंचे भक्त दिसताय तुम्ही. पण हा हार तर सुकलाय. आय एम सॉरी. म्हणजे काकू हॉस्पिटलमध्ये गेल्यापासून तुम्हाला या सगळ्यासाठी वेळच नसेल मिळाला. तसं काही नाहीये, म्हणजे मी देवभोळा वगैरे नाहीये. पण आईच्या हट्टामुळे दर गुरुवारी सकाळी मी दत्ताची आरती करतो. माझे बाबा पण करायचे. त्याही दिवशी मी आरती करूनच निघालो होतो पुण्याला. आरती केल्यानंतर मिहीर पुण्याला गेला. म्हणजे तसं तो वैशालीला सांगत असताना मी ऐकलं. त्याला जाताना सुद्धा मी खिडकीतनं पाहिलं. आणि मग मी जप करत बसले. पण मग वैशाली मावशींच्या घरातून तुम्हाला कसलेही आवाज ऐकू आले नाही? त्याच दिवशी मावशींना अटॅक आला, त्यांचा आवाज नाही आला तुम्हाला? कदाचित त्यांनी मदतीसाठी कुणाला हाक मारली असेल. नाही, मला कसलाच आवाज आला नाही. वैशाली काकू तर बाहेर बेशुद्ध पडली. लोक जमले, ॲम्ब्युलन्स आली, तरी तुम्हाला काहीच कळलं नाही? मी खरंच सांगते, मला काहीच कळलेलं नाही. कसं शक्य? वैशाली मावशींच्या घरात मिहीरने केलेली दत्ताची आरती तुम्हाला ऐकू आली, मिहीरचं बोलणं तुम्हाला ऐकू आलं, पण तुम्हाला ॲम्ब्युलन्सचा आवाज नाही आला. झोपेची गोळी घेऊन झोपला होतात? हो, दिवसा गोळ्या नाही घेत मी रात्रीच्या गोळ्या घेते. आणि गोळी घेतल्याशिवाय मला झोपच येत नाही. डॉक्टरनीच तसं लिहून दिलंय. मी नक्की सांगते, मला गुरुवारी वैशालीच्या घरातून कसलाच आवाज नाही ऐकू आला. एरवी मी गोळी घेतल्यानंतर सकाळी 7-7:30 मला जाग येते. त्या दिवशी मी गोळी घेतल्यावर मला पहाटेच जाग आली. आणि माझं डोकं खूप दुखत होतं. ठीक आहे, तरी तुम्हाला काही आठवलं तर आम्हाला लगेच सांगा. बरं, मिहीर कसे वागतात तुमच्याशी? मिहीर माझ्याशी खूप चांगला वागतो, अगदी माझ्या मुलासारखा. कौस्तुभ गेल्यापासून तर तो माझी जास्तच काळजी घेतो. मला काय हवं नको सगळं बघतो. पण त्या बाईला ते आवडत नाही. तिला वाटतं माझी त्याला नजर लागेल. मी काहीतरी करेन त्याला. चहा. तुम्ही कशाला त्रास घेतला? हो, त्यात त्रास कसला? माझ्यासाठी मी करणारच होतो. हॉस्पिटलच्या कॅन्टीन मधला चहा चांगला नसतो. खरं सांगू, मावशीवर नजर ठेवून ना तुम्ही आई आणि मावशी दोघांचंही भलं करता. म्हणजे मावशी मनाने खूप चांगली आहे.
खूप चांगली. खरं म्हणजे तो अपघात घडलाच नसता तर आमचं आयुष्य खूप सुखी झालं असतं. मी समजू शकतो. घ्या घ्या, चहा. मावशी गरज लागली तर पुन्हा मला भेटा. हो येईन ना. आणि प्लीज हॉस्पिटलमध्ये नका जाऊ आता. नाही जा. मला जरा तुमच्या झोपेच्या गोळ्या दाखवता. हो. अंजू भल्ला. अंजू भल्ला कोण? हा ही अहो रेकी आणि हिप्नोटिझम करून तुमच्या आई आणि मावशीला बरं करते म्हणाले. एक दोनदा फोन आला होता. कोणता डब्बा फोन वापरते माहित नाही, आवाजही नीट येत नाही. त्यांना बोलवलं नाही तुम्ही? नाही हो, माझा नाही विश्वास त्यांच्यावर. आणि बाई असल्यामुळे स्पष्ट नकारही देता येत नाही. कधी येऊन कार्ड टाकून गेली देऊ एनिवे ठीक आहे. ही घराची डुप्लिकेट केली. हो कशाला देताय? राहू दे ना, मी थांबीन बाहेर. काहीच ती वेळ बाहेर थांबणारा. ठेवा तुमचं. चला येतो मी. थँक्यू. अंजू भल्ला, रेकी हिलर अँड हिप्नोटिस्ट. अंजू भल्ला, रेकी हिलर अँड हिप्नोटिस्ट. Visited on 12 फेब्रुवारी 2015. Will try again. अंजू भल्ला. 12 फेब्रुवारी म्हणजे गुरुवार. हा तोच दिवस तर नसेल? त्या दिवशी पण याच ट्रिप मधली गोळी घेतली होती. हो म्हणजे नाही, आधीच्या स्ट्रीप मधली शेवटची गोळी घेतली होती मी. बोल सेत. हा मॅडम, 12 फेब्रुवारीला रेकी आणि हिप्नोटिझमचे उपचार करणारी अंजू भल्ला नावाची बाई मिहीरच्या घरी आली होती. सेद, हा तोच दिवस आहे ज्या दिवशी वैशाली मावशींना डीप डिप्रेशनचा अटॅक आला होता. म्हणजे या बाईंचा त्याच्याशी काहीतरी संबंध असू शकतो किंवा कदाचित त्यांनी काहीतरी पाहिलेलं असू शकतं. त्या नक्की किती वाजता आल्या होत्या हे माहितीये का तुला? नाही म्हणजे ऍक्च्युली तसं काही कळायला मार्ग नाहीये, कारण तिने याच्यावरती व्हिजिटिंगची फक्त डेट लिहिली आहे, वेळ नाही. ओके ठीक आहे, एक काम कर तू, एखादा पेशंट बनून किंवा वैशाली मावशींचा एखादा रिलेटिव्ह बनून त्यांना फोन कर, त्यांची माहिती काढ. आणि आता तिथे थांबायची काही एक गरज नाहीये तुला. तू या अंजू भल्लांना गाठ पाहिजे. ओके बाय. पंजाबी लेन, प्लॉट नंबर 4, अंधेरी पूर्व. अंजू भल्ला. मावशी, रागावणार नसाल तर एक विचारू. विचार. तुम्ही मिहीरना समजून घेतलं, मग वैशाली मावशींना का नाही समजून घेतलं? काय समजून घेऊ मी तिला? तिच्यामुळे माझा मुलगा गेला. हो पण गेली 10 वर्ष सहन करताय ना सगळं. मग काल रात्री तुम्ही हॉस्पिटलमध्ये असं का बोलला? वैशाली मावशी ऑलरेडी डिप्रेशन मध्ये असताना तुम्ही त्यांना असं का म्हणालात की तू माझ्या मुलाला मारलंस पण स्वतः वाचलीस म्हणून? काय? मी असं काही नाही म्हणाले. मे बी काल रात्री नाही, पण त्याआधी या अनुषंगाने काही बोलला होता? नाही. तिला शिव्या शब्द सोडाच, साधा जाबही नाही मी विचारला. माझ्या मनात तिच्याबद्दल खूप राग आहे, पण मी तो कधी ओठावर नाही येऊ दिला. खूप मुस्कटदाबी व्हायची माझी, असह्य व्हायचं मला, घुसमट व्हायची.
रात्र रात्र झोप नाही यायची. आणि मग हे सगळं मिहीरच्या लक्षात यायला लागलं. तोच मला डॉक्टरांकडे घेऊन गेला. मग डॉक्टरनी मला माईल्ड झोपेच्या गोळ्या दिल्या. हळूहळू मला त्याची सवय व्हायला लागली. पण माझी तगमग काही थांबेना. वैशालीचा आवाज जरी ऐकला किंवा तिची सावली जरी बघितली ना तरी तरी माझी तळपायाची आग मस्तकात जायची. खूप संताप व्हायचा माझा. वेळ लागतं की काय असं वाटायचं. पण मग मिहीरनेच मला समजून घेतलं. तोच मला डॉक्टरांकडे घेऊन गेला. त्यानेच डॉक्टरांशी डिस्कस केलं. डॉक्टरांकडे जाऊन किती दिवस झाले? गेल्या नोव्हेंबरमध्ये गेले होते मी. मग डॉक्टरांनी आणखीन काय सांगितलं? त्यांनी माझ्या समस्येवर काहीतरी विचित्रच उपाय सांगितला. नाही, मला हा उपाय बिलकुल मान्य नाही. मावशी, आईमुळे कौस्तुभचा अपघात झाला, त्याचा मृत्यू झाला आणि ही तुझ्या दृष्टीनं अक्षम्य चूक आहे. तुझ्या मनात तिच्याबद्दल राग असणार, त्यात काही गैर नाही. पण हा राग मनातल्या मनात किती दिवस ठेवणार आहेस तू? आत्ताच झोपेच्या गोळ्या घेतल्याशिवाय झोप येत नाही, पुढे काय होणार? हे बघ, माझ्या मनाच्या ज्वालामुखीचं झाकण बंद आहे, ते तसंच राहू दे. त्याचा उद्रेक झाला ना तर मी स्वतःला नाही थांबवू शकणार. तीच वेळ येऊ नये म्हणून आई समोर नसताना तिच्याबद्दल जे काही तुझ्या मनात आहे ना सगळं बोलून टाक. तुझ्या मनातल्या रागाचा, द्वेषाचा निचरा होऊ दे. बघ, तुला बरं वाटेल. आणि हे मीच नाही, डॉक्टरही हेच म्हणतायत. नाही मीर, मला हे नाही जमणार. नाही जमणार मला. अगं मावशी, डॉक्टरांनी काय सांगितलंय? सप्रेशन ऑफ फिलिंग्समुळे हार्टवर प्रेशर येऊ शकतं ना. एक वेळ अशी येईल की झोपेच्या गोळ्या घेऊनही झोप येणार नाही. मग काय करणार आहेस तू? हे बघ, मला जितकी आई हवी आहे ना तितकी तू पण हवी आहे. माझ्या आईसारखीच आहेस तू. कौस्तुभचा अपघात झाला तेव्हा माझ्या खातर गप्प बसली. मी म्हंटल म्हणून 10 वर्ष सगळं मनात ठेवलं. आता मी म्हणतोय म्हणून बोल. बोल, तुला बरं वाटेल. बोल. त्याने मला खरंच बरं वाटेल. हो, नक्की. वैशाली, तू मारलंस माझ्या मुलाला. तू जबाबदार आहेस माझ्या मुलाच्या मृत्यूला. चुकून अपघात झाला ना, मग तो कसा गेला आणि तू कशी वाचलीस? माझा कौस्तुभ गेला ग. गेला माझा कौस्तुभ. गेला मला सोडून. पण माझं दुःख तुला कसं समजणार? कारण तुझा मिहीर तुझ्या जवळ आहे ना. पोटचा पोर गमावलाय मी. ते दुःख मी सहन करते. मी चूक तुझी आणि शिक्षा मी भोगते. शिक्षा तुला व्हायला हवी आणि ती मी तुला देणार आहे. तुझा हा मुलगा मिहीर हा तुझा मुलगा नाहीये. हा माझा कौस्तुभ आहे. माझा कौस्तुभ आहे. हा माझा मुलगा आहे. माझा कौस्तुभ आहे.
तरी आई म्हणणार आहे. म्हण ना मला एकदा तरी आई. आई आई पण त्यानंतर मिहिरने मला आई म्हणून कधीच हाक नाही मारली. पण माझं मन शांत झालं होतं. मला बरं वाटत होतं. वैशालीने हे सगळं ऐकलं नव्हतं. तिला काही फरक पडला नाही. पण फरक मला पडला. झोपेच्या गोळ्या घेऊन मला झोप यायला लागली. मग मी जपही चालू केला. त्याचाही उपयोग झाला. नाही, बरोबर आहे तुमचं. जपाने मनसामर्थ्य वाढतं आणि मन शांत असलं की झोपही छान लागते, हो ना? हो. मला सांगा, या झोपेच्या गोळ्यांमुळे तुम्हाला साधारण किती वाजता जाग येते? 2 आठवड्यांपूर्वी मला एकदा सकाळीच जाग आली 11 वाजता. आणि एकदा मला दुपारी 2 वाजता जाग आली. आणि त्या गुरुवारच्या नंतरच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी तुम्हाला लवकर म्हणजे पहाटे जाग आली. हो. बोलसे काय त्या अंजू भल्लांशी कॉन्टॅक्ट झालाय? ठीक आहे, एक काम कर, त्यांना ऑफिसमध्ये घेऊन या आणि त्या मिहिरनाही निरोप दे ऑफिसला यायचं. मी कावेरी मावशींना घेऊन येतेच तिथे. ओके. अंजू भल्ला भेटायला येतात आपल्याला. तुम्ही एकदा त्यांना भेटून घ्या. मिहिर सुद्धा तिथे येतीलच. आय एम शुअर या तपासात काहीतरी धागा नक्कीच हाती लागेल. डॉक्टरांनी मला बोलवलंय. आई येते ना. लक्ष ठेवा ना. मिहिर कुठे? डॉक्टरांच्या केबिन मध्ये. पाहिलं काही केवढं ते कौतुक चाललंय त्या अस्मिताचं. अरे आपल्या माणसाचं कौतुक आपणच करायला पाहिजे ना. बरोबर आहे तुझं केशवा, पण तुझं जरा अतिच होतंय. एवढा वेळ हा पेपर मिरवायची काही एक गरज नाहीये. अगं अनु, ते सावंतांनी प्रशंसेचं पत्र दिलं होतं ना, ते सगळ्या आईने वाचले. ठीक आहे केशवा, कात्रणाची फ्रेम कर आणि हॉलमध्ये लाव. हा, अरे ही कुठे गेली? इथेच ठेवली होती मी. अरे शोध म्हणजे सापडेल. कारण शोधलं की सापडतच.
कसला विनोद झालाय हा वैदू? सॉरी, मला अभ्यास आहे. सापडली. वहिनी तुम्ही आल्या आणि वस्तू सापडली बघा. तू खेळत बस केशवा, मला बरीच कामं आहेत घरात. हेरगिरी छापता येते, घरकामाबद्दल कोणी छापत नाही ना. हे बघा वहिनी, मस्त आहे ना. आता तुमच्याबद्दल काही पण छापून आलं की यात लावणार ते मी. हे बघा. थँक्स केशव काका. आजी, आई माझी खूप छान नक्कल करत होत्या ना. अनु ना सगळ्यांच्या छान नकला करते, पण तिचं असं कौतुक नाही झालं. अमृतनं लक्षच नाही दिलं. पण तुला म्हणून एक सिक्रेट सांगते. माझी अनून BA झाली. कमी समजू नकोस तिला. मोठा गहन विषय घेऊन ती BA झाली. म्हणजे तो कुठला काय म्हणतात तो सायकॉलॉजी. सायकॉलॉजी घेऊन ती BA झाले. आणि मध्येच मी तिला म्हणायची सायकल भाजी. खूप हुशार आहे अनु. लग्न झालं आणि जाऊ सगळंच संपलं. पण अमृतला ना थट्टा मस्करी आवडत नाही. म्हणून अनुनं त्याच्या स्वभावाशी मिळून घेत त्याची सावली बनली ती. पण खरंच हुशार आहे ती. काय की तुझं असं काम पाहून तिची जी चिडचिड होते ना ती विनाकारण नसते. मी एकदा बोलून पाहू त्यांच्याशी. हो खरंच बोल. म्हणजे तिला मैत्रिणीची गरज आहे आणि तू तिची मैत्रीण होशील बघ. मी सांगते तुला. आई, मला जरा मदत करा. अगं आता मदत करतेच आहे ना स्वयंपाकाला. नाही मला कळलंय तुला नवीन केस मिळाले, मग तू कर ना काम. मी आहे ना इथे घाण्याला जुंपलेल्या बैलासारखी. नाही मी रागून नाही बोलत आहे. मला एकटीलाच सगळं करावं लागतं ना. वैदू काही कामाची नाही आहे ग. आई पण मला तुमची मदत स्वयंपाकासाठी नको आहे, माझ्या केससाठी हवी आहे. अगं बाई मी काय करणार तुला मदत. नाही मला काही कळत नाही त्यातलं. आई ऐका तर खरं. माझी आई तर फारशी शिकलेलीही नव्हती, पण तरीही मला मदत करायची. तुम्ही तर ग्रॅज्युएट आहात, इतक्या हुशार आहात, कराल ना मदत? काय उपयोग आहे असल्या हुशारीचा आणि डिग्रीचा. लग्न होऊन या घरात आले आणि सगळी हुशारी गेली सरंजाम्यांच्या चुलीत. आणि डिग्री माळ्यावरच्या अडगळीत. इथेच तर चुकतो ना आपण. स्वतःलाच ओळखू शकत नाही. स्त्रीची हुशारी चुलीच्या धगीत जळत नाही, उलट सोन्यासारखी लख्ख झळाळते. हा फक्त त्यावरची राख दूर करावी लागते. आणि तसं म्हणाल तर डिग्री अडगळीत जाऊ शकते, पण तुम्ही मिळवलेलं ज्ञान ते कसं अडगळीत जाईल? नको बाई मला नाही जमणार. उगाच हे ओरडतील नसते व्याप नको. नाही आई, नाही ओरडणार ते. मी समजावेन ना दादांना, मी बोलेन त्यांच्याशी. नको ग बाई. मी आपली साधी सरळ बाई, माझ्यामुळे काही घोळ झाला तर नको. हो कसा होईल घोळ, मी आहे ना. ऐका, अंजू भल्ला नावाची एक बाई आहे जी हिप्नोटिझम आणि रेकीचे उपचार करते. मग मी काय करू? ऐका तर खरं. तर तिच्या बरोबरच्या मीटिंगसाठी मला तुमची मदत हवी. म्हणजे मी काय आता पेशंट बनून जाऊ का तिथे? सांगते, सगळं सांगते. ऐक.
मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान, मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. अरे सहदेवा, हे खाऊन घे बाबा पोटाला, घे खा. अरे सहदेवा, मी जसं माझ्या पोरासाठी तळमळतोय ना, तसं ते अग्निहोत्री साहेबांसाठी बी कुणी ना कुणीतरी तळमळत असणारच बघ. कधी एकदा मला भेटायलाच पाहिजे बघ, ते नाही तर त्यांच्यापैकी कुणीतरी समजू सांगून टाकणार आहे मी. समजू सांगणार आहे मी त्यांना. वैशाली मावशींना अचानक अटॅक कशामुळे आला? कावेरी मावशी त्या खरंच गुन्हेगार आहेत की निष्पाप? त्यांच्या आयुष्यातला एक दिवस खरंच हरवलाय आणि त्याचा वैशाली मावशींच्या केसशी काही संबंध असेल? काहीच कळत नाही. मी का एवढी कन्फ्यूज आहे? स्टॉप स्टॉप स्टॉप. काय मी पंचिंग बॅग आहे का? मला का मारतेस? सॉरी अभि, सॉरी. तू परत कधी आलास? मी फाईल घ्यायला आलो. चल येतो. अभि एक मिनिट. मला सांग, कधी तुझा दिवस हरवलाय? म्हणजे मला असं म्हणायचंय की कधी असं झालंय का की एखादा दिवस जो तुला आठवतच नाही? आहे ना. तू मला नाही म्हणाली होतीस, तो दिवस हरवला, तो आठवतच नाही. अभि, जस्ट किडिंग. चल मी निघतो. अभि, तू जोक करत असशील पण मी सिरियस आहे. कावेरी मावशी इनोसंट असो वा नसो, पण त्यांच्या आयुष्यातल्या हरवलेल्या दिवसाचा या केसशी नक्कीच काहीतरी संबंध आहे.